पहिला सामना संपन्न झाला जिथे जय जलेश्वर वाडेकरने सामना जिंकलेला आहे आणि दुसरी मॅच सुरू होते आजच्या दिवसातील भावार्थ 11 आगासन वर्सेस उत्तर शिव. आता 12th मॅन पाठवायचं आहे तर उत्तर शिवचे 12th मॅन आले. आगासन आपला राखीव खेळाडू पाठवायचा आहे. राज थोडासा बेस कमी कर, थोडा बेस कमी कर प्लीज. टॉस जिंकलेला आहे भावार्थ ओमसाई आगासनने आणि उत्तर शिवला इन्व्हाइट केलंय जय हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिव बॅटिंगसाठी. दोघांचे ड्रेस कोड जवळजवळ आपल्याला सारखाच बघायला मिळतोय. कलरचा आपण बघा पॅटर्न थोडासा वेगळा आहे पण कलर कॉम्बिनेशन सारखं आहे. बॉलिंग मार्कवर आगासन एक्सप्रेस केजी मुंडे तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतायत सुशांत आणि नॉन स्ट्राईकला मनोज असे दोन ओपनर्स मैदानावरती. सामन्याला होते सुरुवात. केजू टू सुशांत. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू वेगवान शोल्डरचा खूप जास्त वापर, गतिमान चेंडू आणि आल्याच खरं तर वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न सफल होतोय. तर फार कमी गोलंदाज असतात जे सुरुवातीचा चेंडू आपण बघितलं तर थोडासा स्लोअरवरने सुरुवात करताना त्यानंतर थोडासा रिदम सापडल्यानंतर पण केजू सातत्याने भरपूर व्यस्त असणारा आगासन संघ. सुरुवात मात्र डॉट बॉलने केजूकडनं झाली आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न यावेळेस मात्र दिशेपासून भरकडले. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. पंचांच्या भूमिकेत आपण बघताय JP पॅनलचे अत्यंत टॅलेंटेड गुणवान असे अंपायर आपण बघताय तर निरंजन सावंत सर आणि जतीन भुयाल सर ज्यांना आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघत असतो. निरंजन सावंत जे कल्याणला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला जतीन भुयाल सर हे देखील कल्याणचेच आहेत. केजू पुन्हा एकदा. ओ हो इथून काय घडलंय, काय कमबॅक आहे. व्हाईट बॉल नंतर सुशांतला इथे बॅट उचलण्याची अजिबात संधी दिली नाही आणि पहिला गडी बाद होतोय मैदानावरती जय हनुमान उत्तर शिवचा सुशांत. आपण बघितलं आणि त्याचबरोबर ही भेदकता धावसंख्या 1 आणि गडीबाज झाला 1. मैदानावरती न्यू बॅटर प्रशांत येतोय सामना करेला केजूचा. केजू आज मात्र अगदी पहिल्या चेंडू पासून वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओ हा चेंडू मात्र इथे शरीराचा वेध घेतोय. फास्ट अँड फ्युरियस ज्याला म्हटलं जातं तशाच प्रकारची गोलंदाजी आमच्या बाजूला स्कोरर रणजित एक वेगळ्या लुकमध्ये दिसतात आम्हाला आज. डाव्या बाजूला आशिष पाटील. दोघांचे स्वागत आणि सुपर स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करत असताना ओहो आणखीन एक वेगवान जणू का आपण कुठेतरी वाकावरती बघतोय की काय. ऑस्ट्रेलियाची ही वेगवान खेळपट्टी अशाच पद्धतीने पडल्यानंतर चेंडू वेगाने निघत असतात आणि अशा प्रकारे ही गोलंदाजी खरं तर ही धक्कादायक आहे उत्तर शिवसाठी. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि तो देखील LBWच्या रूपाने.
या दरम्यान आदरणीय वैभव पाटील आणि राहुल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या दोन्ही व्यक्तींचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. माताडी चषक 2024 2 दिवसीय स्पर्धा आणि अत्यंत दिमागदार आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही माताडेश्वर क्रिकेट संघ माताडीने सुंदर आयोजन केलेलं आहे आणि हे त्यांचं घरचंच मैदान आहे. बॅटारा राहुल यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ पण वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी आपण बघतायत का तर आपण 2 चेंडू वाईट जरूर बघितलेत. 2 असे चेंडू बघितलेत की ते खरं तर इतक्या वेगाने आले होते की दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे त्या बॅटरकडे त्याचं उत्तर नव्हतं आणि एकही धाव बॅटने आतापर्यंत आली नाहीये. केजू पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. हा चेंडू सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर हलकासा आत येतो यष्टांच्या मागे आपण बघतायत. यावेळेस नक्कीच मंगेश तर मंगेशच्या बाबतीत एक मोठी बातमी आम्हाला मिळालेली आहे की मंगेश या मैदानावरची त्याच्या कारकिर्दीमधली अखेरची टुर्नामेंट खेळतोय. भरपूर वर्ष ज्याने यष्टीरक्षक म्हणून काम पाहिलं. बऱ्याचदा जेव्हा गरज पडली तेव्हा धावाही केल्या आणि एक टॅलेंटेड विकेट कीपर म्हणून नेहमीच त्याची आठवण सगळ्यांनाच राहील. का तर आजचा हा दिवस त्याच्यासाठी इतका सोपा नाही आहे. निवृत्ती पत्करणं ज्या गावासाठी भरपूर वर्ष तो खेळला, सातत्याने त्याने चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला. अनेकदा चुका झाल्या असतील, अनेकदा विजयाचं कारणही तो बनला असेल, पण आज कुठेतरी त्याचं अंतःकरण जरूर जड होणार. कारण की निवृत्ती घेण्याचं कारण म्हणजे कुठेतरी पायाला त्याच्या सातत्याने दुखापत होते आणि त्रास होतोय आणि त्यामुळेच त्याने आज या स्पर्धेतून या स्पर्धेच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि नक्कीच आपण अपेक्षा करूया की आगासन संघ इथून चांगली कामगिरी करेल. 2 धावा झाल्यात आणि दोन्ही धावा आपण बघितल्या तर आलेल्या आहेत त्या वाईडने. म्हणजे किती भेदकता किती घातकता होती या बॉलिंगमध्ये केजूच्या आणि या 2 धावेने आपण बघूया पुढच्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने इथून कमबॅक करतोय उत्तर शिवसंघ. केजूचं पहिले षटक संपन्न झालंय आणि आता बॅटिंगसाठी राहुल व मनोज संघनायक स्ट्रायकिंगला प्रथमच येत आहेत आणि बॉलिंग मार्कवर विराज तयार होतोय. खूप मोठा रेकॉर्ड यंदा आगासनने केला. गोरसई संघाला पालीच्या मैदानावरती पराभूत केलं. 12 चेंडूत पराभूत केलं म्हणजे असा विजय प्राप्त केलाय की तो सामना खरं तर गोरसईच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. पण तिथून विराजने जे षटक फेकलं निर्धाव षटक आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं की एक खूप मोठा रेकॉर्ड झाला आणि सगळ्यांनाच आनंद होतो जेव्हा एखाद्या मोठ्या संघाला आपण पराभूत करतो. हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे तिथे, ओमकार येत आहेत लॉंग ऑन वरनं लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. टायमिंग व्यवस्थित नव्हतं झालं, चेंडू हवेत गेला पण नशीब बलवत्तर होतं की चेंडू मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध पडला जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 4 धावा आणि पहिल्यांदाच बॅटने धावा आलेल्या आहेत. मागचं षटक आपण जर बघितलं ते 2 वाईट चेंडू नसते तर कदाचित मेडन ओव्हर आपल्याला केजूची बघायला मिळाली असती. पण खूप चांगली गोलंदाजी. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो वाईट बॉलचा इशारा जतीन भुयाल या ठिकाणी करत असताना. आताच मकर संक्रांत चषकमध्ये आपण बघितलं जतीन भुयाल त्याचबरोबर रमेश म्हात्रे यांची जबरदस्त अंपायरिंग. संदीप पाटील यांना आपण बघितलं. SP पॅनल खूप चांगली कामगिरी करतोय. सुभाष पाटील यांची संपूर्ण टीम. वाईट बॉलने 5 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा. यावेळेस स्टिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर होते. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय तोपर्यंत आपण बघतायत या 2 धावा येत आहेत. मोनिश होते. मोनिश देखील भरपूर वर्ष खेळत आहेत आणि नक्कीच आज आपण मंगेशसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत कारण खूप चांगली कारकीर्द त्याची राहिलेली आहे आणि फिटनेस देखील नेहमीच चांगला राहिला आहे. पण दुखापतीमुळे बऱ्याचदा त्रस्त झाल्या कारणाने हे निर्णय घ्यावे लागतात. हा चेंडू बॅटची एज आणि यष्टांच्या मागे मंगेशने टिपला झेल आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय जय हनुमान उत्तर शिवसंघाला मनोज पाटीलच्या रूपाने.
गावचे त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय आणि आय थिंक हे त्यांच्या मुलाचं नाव असेल भावार्थ. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अत्यंत अनुभवी एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती राहिलेली आहे आणि नेहमीच 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा सचिन पाटील मैदानामध्ये येतोय आणि अशा सिच्युएशनमध्ये येतोय जिथे संघ अडचणीत सापडलाय. धावा तर फारशा आल्यात नाहीत पण त्यात विकेट त्यांनी गमावल्यात 3. विराज 7 धावा आणि 3 विकेट गमावलेले आहेत. आणि बघूया इथून कशा पद्धतीने सचिन खेळत आहे. हो यावेळेस मात्र खूप उंच गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरनं फार वेगाने गेल्यात. चेंडू कव्हर करेपर्यंत इथे 3 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती आपण बघतायत बॅटर आहेत सचिन आणि दुसऱ्या बाजूला आपण राहुल बघतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण दीपेश होते. धावपल दुहेरी अंकात 10. विराज राहुलसाठी हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता पण वाईड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. वाईड मिळेल 1 धाव. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण झालेली ती 11 धावा झाली. एक पार्टनरशिप फार गरजेचं या क्षणाला उत्तर शिवसंघासाठी कारण जर अशा पद्धतीने विकेट जर गेले तर मग एक मोठं लक्ष त्यांना इथं ठेवता येणार नाही आगासन समोर. विराज राहुलसाठी हो यावेळेस मात्र चांगलं कमबॅक. गुड कमबॅक डिलिव्हरी विराज मुंडेकडनं आपण बघताय. डॉट बॉल येतो वाईड नंतर. धावसंख्या 11 वर स्थिरावलेली. पहिल्या षटकात केवळ 2 धावा आल्या आणि त्या दोन्ही धावा वाईडने आल्यात. म्हणजे गोलंदाजी किती जबरदस्त झाली. इतकी भेदकता इतकी आक्रमकता इतका वेग आपण पहिल्याच ओव्हरमध्ये बघितला केजूकडनं. हो 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 अप्रतिम चेंडू यावेळेस मात्र आणखीन एक फलंदाज मैदानात जाईल. आपण चर्चा करत होतो की इथून भागीदारी होणं गरजेचं आहे पण कदाचित अगासनच्या गोलंदाजाला ते मंजूर नाही आहे आणि अशा प्रकारे 4थ्या विकेटचा पतन फलंदाज बाद होतोय मैदानावरती राहुल. च्या 9 धावा आल्या. 2 विकेट त्यानेही प्राप्त केल्यात पण केजूने जो दबाव निर्माण केला पहिल्या ओव्हरमध्ये तो दबाव या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितला उत्तरशीवरती आणि या दबावामुळेच कुठेतरी हा संघ बॅकफूटवरती आपल्याला दिसतोय. पण इथून आता सचिन पाटील एकमेव असा बॅटर आहे जो इथून लढू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे, ते सामर्थ्य आहे. पण केजू ज्या पद्धतीने वेगावरती स्वार झालाय पहिल्या ओव्हरपासून त्याच्या अगेन्स्ट जावाकडनं इतकं सोपं काम नसेल. 7 वरती 3 विकेट नक्कीच मागाशी गमावले होते पण आता 11 वरती 4था फलंदाज बाद झालाय. स्ट्राईकला सचिन येतात, नॉन स्ट्राईकला येतात न्यू बॅटर विराज. बॉलिंग मार्कवर केजू मुंडे. हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आणि बऱ्याचदा हे घडताना आपण बघितलेले की वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात कधी कधी नियंत्रण राखणे कठीण जाते. पण केजूला माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 2 वाईट चेंडू टाकले असले तरी बाकीचे जे चेंडू त्याने हाताळले 6 ते सगळे डॉट होते. 2 विकेटही. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम कमबॅक. आणि मी आधीच म्हटलं की वेगवान चेंडू किंवा वेगवान गोलंदाजी खेळपट्टीचा आपण विचार करतो तर जगातली सगळ्यात खतरनाक खेळपट्टी म्हणजे वाकाची.
आणि अशी खेळपट्टी जिथे खरं तर ती फलंदाजांचा कर्दनकाळ म्हटली जाते. तुम्ही जर सर्च केलं आपण यूट्यूबला करा किंवा गुगलवरती करा, सगळ्यात वेगवान खेळपट्टी तर वाकाचं नाव आहे. हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा. आणि आज मंगेश खरं तर ही शेवटची टुर्नामेंट असणार आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने तो यष्टीरक्षण करतोय आणि कुठेतरी करिअरच्या या शेवटच्या टुर्नामेंटमध्ये 100% देण्याचा तो जरूर प्रयत्न करतोय. आणखीन एक वाईड चेंडू आलाय. 6 चेंडू वाईड आलेले आहेत आतापर्यंत या 13 धावसंख्येमध्ये. हा चेंडू हवे, झेल होईल का? आणि झेल झालाय ड्रॉप. थोडासा कठीण झेल जरूर होता, पण सचिन पाटीलचा झेल होता. पकडला असता तर आणखीन प्रेशरमध्ये आला असता उत्तर शिवसंघ, पण धावा येताना दिसत नाही. आपण बघतो 14 झाल्यात आणि एकही मोठा फटका आला नाही या इनिंगमध्ये. तिसरं षटक सुरू आहे. जे हनुमान उत्तर शिवसंघ एक चांगला संघ आहे, पण आज सुरुवात खराब झाल्या कारणाने हा संघ थोडासा आपण बघताय तर बॅकफूटवरती आहे. पण इथून जे काही करायचं ते आता सचिन पाटील आणि दुसरे जे बॅटर विराज या दोघांना करावं लागेल. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळतात. ओमकार फार वेगाने आल्यात. काय जबरदस्त फिल्डिंग, पण तितक्याच वेगाने या 2 धावा. मोठे फटके जेव्हा येत नाही तेव्हा सिंगल डबल्सवरती फोकस करणं यालाच एक समजूतदारपणा म्हणतात. आणि या 2ने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. पहिल्या मॅचमध्ये 70 धावा आपण बघितल्या. या मॅचमध्ये बघूया किती धावा बघायला मिळतात. सध्या आगासन संघ जबरदस्त लाईव्हमध्ये दिसतोय. भावार्थ 11 ओमसाई आगासन. ड्राईव्ह केलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. निल्सन होते शॉर्ट कव्हरला आणि अप्रतिम ड्राईव्ह आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. मैदानावरती बॅटर आपण बघताय जे हनुमान उत्तर शिव या संघाचे सचिन पाटील. ते 4 वरती खेळतात. विराज 3 वरती खेळतोय. स्ट्राईकला सचिन येत आहेत. पुन्हा एकदा विराज. हो, यावेळेस मात्र वेगाबरोबर बाउन्स आणि या दोन्ही गोष्टींचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडते. चेंडूनी कशी मुसंडी घेतली आपण बघितलं पडल्यानंतर. अप्रतिम एक जबरदस्त विकेट आहे. जिथे आपण पहिल्या मॅचमध्ये धावाही बघितल्या, दुसऱ्या मॅचमध्ये आपण तिखट मारा बघतोय, भेदकता बघतोय बॉलिंगमधली. केजू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलकस अपील आणि अपील अगदी सहजतेने केलं होतं. पंचांनी ते स्वीकारलंही कारण नेस्टांच्या अगदी समोर होते. चेंडू पायावरती आदळतो आणि अशा प्रकारे 5वा धक्का. 5 गडी बाद झाल्यात मैदानावरती आपण बघतायत 17 या धावसंख्येवरती. प्लीज, कारण थोडंसं जरा ती गाडी आमची ॲक्टिवा बाहेर नेलेली आहे. तर मिथून पाटील बघा बघू शकाला उजव्या बाजूला आमच्या बसलेले आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटही खेळलेले आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि नेहमीच जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आम्ही सातत्याने बघतोय. अमोलही आहे. ही संपूर्ण टीम मातळेश्वर क्रिकेट संघाची आपण बघतात आयोजकांच्या भूमिकेत. योगेश पाटील थोड्याच वेळात येतील आणि नक्कीच त्यांच्याच हक्काचं हे मैदान त्यांच्याच त्यांचीच ही जागा आहे आणि त्यांच्याच वडिलांच्या नावाने मैदान आहे. भगवान पाटील
क्रीडांगण, पण त्याला आपण सप्रा मैदान देखील म्हणतोय. बॉलिंग मार्कवर येतोय रुपेश. हो, यावेळेस मात्र खराब फिल्डिंग तिथे. चेंडू अडवता आला असता, चूक झाली. गॅप मधून गेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि आपण बघतायत पहिला चौकार या इनिंग मधला. स्ट्राईकला विराज आहेत, तरुण नॉन स्ट्राईक घेतले. 21 धावा धावफलकावरती आपण बघतायत. जे प्रेक्षक आत्ताच मैदानावरती आले आहेत आणि जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबवरती आले असतील सुपर स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीवरती, त्यांचं स्वागत. आणि त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे भावार्थ 11 ओमसे आगासन वर्सेस जनुमान उत्तर शिवमध्ये. यावेळेस ड्राईव्ह केलाय, व्हॉट अ शॉट, मास्टर ड्राईव्ह. चेंडू गेला सीमारेषेच्या पार, चौकार. च्या रूपाने लागतोय आज 6वा धक्का मैदानावरती आणि पहिलं यश रुपेशला प्राप्त होतंय आणि संघाला मिळतंय हे 6वं यश. 2 चौकार जरूर आले, पण त्यानंतरचं कमबॅक अफलातून होता. इनर एज लागली होती, पण करणने आपण बघितला तो झेल टिपला, अगदी जमिनी समांतर होता. फार कठीण असतात असे झेल, त्यासाठी सातत्याने विकेट किपिंग करणं गरजेचं असतं आणि सराव फार महत्त्वाचा असतो. चेंडूवरची नजर ही फार महत्त्वाची असते आणि करण हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेस आणि जेव्हा जेव्हा गरज पडते तो विकेट किपरच्या भूमिकेत आपण त्याला बघत असतो. मंगेशला आपण स्लिपमध्ये बघतोय, फर्स्ट स्लिपला आहेत ते. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, यावेळेस लॉंग ऑनला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. आणि बघा नेल्सन फिल्डिंग करत असताना एकच धाव येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 26 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती रुपेशला आपण बॉलिंग करताना बघतोय. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये धावा आलेले आहेत. ओ लॉफ्ट केलाय, गॅप आहे, चेंडू उसळलाय, गेलाय वरून फिल्डरच्या सीमारेषे बाहेर. झालंय मी म्हणेन उत्तर शिवचा. 30 धावा झाल्यात आणि 4थं षटक सुरू आहे, त्यामुळे इथून आणखीन 15 ते 18 किंवा 20 धावा आल्या तर एक चांगली मॅच बनू शकते. हो, यावेळेस मात्र पुन्हा त्या दिशेला, पण काय एफर्ट्स होते. चेंडू हाताला ब्रश करून गेलाय सीमारेषे बाहेर, आणखीन एक चौकार. धावांची गती पहिल्या ओव्हरमध्ये 2.00 होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या. एकूण धावा 11 2 ओव्हरमध्ये झाल्या. तिथे धावांची गती 5.5 आपण बघितली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या. एकूण धावा आपण बघितल्या त्या ठिकाणी 18. धावांची गती 6.00 3 ओव्हर नंतर होती आणि या ओव्हरमध्ये किती आल्या तर एकूण 17 धावा. एकूण धावसंख्या आपण बघतोय 34, म्हणजे धावांची गती आपण जर बघितली इथून तर 8.
50 ही बघायला मिळते. म्हणजे कमबॅक झालेले आहे. प्रत्येक ओव्हरनंतर धावांची गती जरूर वाढली आहे. पण बॅटर कोण आहे बघा, 8व्या क्रमांकावरती आलेला आहे मनीष. तो खूप चांगली बॅटिंग करतोय. असं म्हणतात की कद बडा आणि पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि या क्षणाला संकट समयी मनीष आलाय. खरं तर अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेल्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे, पण त्यानंतर 8व्या क्रमांकाचा बॅटर आल्यानंतरही इथून धावसंख्येला तो गती देतोय आणि तो जणू काय संदेश देतोय जे टॉप ऑर्डरच्या बॅटरला की तुम्हाला अशा पद्धतीने बॅटिंग करायची होती. पण गोलंदाजी इतकी जबरदस्त झाली केजूच्या या वेगापुढे. खरं तर फलंदाज कुठेतरी नतमस्तक झाले, हातबल झाले. केजूने 2 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या, त्याने 3 विकेट प्राप्त केले. 4.5चा त्याचा इकॉनॉमिकल राहिला, पण विराजने 9 दिल्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत थोडंसं मिस्टेक झालं, मला वाटतं अरुण यांनी मारलेले ते स्ट्रोक. आणि बघा बऱ्याचदा स्कोररकडे आपण होतं असं कधी कधी, काही प्लेयर स्कोरर चुकून त्याच्या एखाद्याच्या धावा दुसऱ्याच्या समोर लिहिले जातात. आणि खूप चांगली बॅटिंग मैदानावरती, अनुभव का असो हे दाखवत असताना मैदानावरती तर पुढची मॅच वडवली बी वर्सेस नाही का, हां थोडं विनिंगमध्ये. तर सेकंड राऊंड आपण कव्हर करणार आहोत. हा चेंडू स्लोअर 1 बॉलिंग मार्कवर आपण बघतोय अनिकेत, एक उभरता सितारा अंडर 21च्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी राहिली. आणि नवीन आता अंडर 19चे प्लेयर आहेत. अंडर 21 मी जरूर म्हणालो, पण अंडर 21 म्हटलं की 21च्या खाली आणि 19 वय आहे त्यांचं. नक्कीच अशा गोष्टी गरजेच्या आहेत. नवीन खेळाडूंना आणणं गरजेचं आहे. काय चेंडू बघा, पडल्यानंतर बाहेर निघतोय. इथे काय घडलंय, करणने जो थ्रो केला होता तो त्या ठिकाणी गॅदर करता आला नाही. बायच्या रूपाने धाव येते आणि स्ट्राईकवरती अरुण आलेले आहेत. त्यामुळे इथून अपेक्षा असेल या अखेरच्या ओव्हरमध्ये अरुणकडनं मोठ्या स्ट्रोकची. भरपूर वर्ष या संघाची सेवा करतात अरुण, सचिन, त्याचबरोबर मनोज. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने प्रोटेक्शन दिलंय. विनायक तिथे आहेत, पण 2 धावा होण्यापासून नाही रोखू शकले. आणि या 2 धावेने धावसंख्या धावपल करते आपण बघतोय. एकूण झाले 37 धावा. तर बॉलिंग मार्कवर अनिकेत. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चांगलं कमबॅक. डावखुरे आहेत, अँगल क्रिएट करतात, चेंडूला बाहेर काढतात, आउट कटर टाकण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू यावेळेस पुन्हा टाकावा लागेल. खूप जास्त बाहेर होता मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये, खूप अधिक जास्त बाहेर पिचिंग झालाय. एकूण धावसंख्या धावपलकावरती 38 धावा झाल्यात. हो, अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडूत केवळ 3 धावा आल्यात. इथून आगासनने कमबॅक केलंय. आणखीन एक डॉट बॉल. आणि अशा प्रकारे या स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकात अनिकेतने दिल्यात केवळ 4 धावा. एकूण धावसंख्या धावपलकावरती आपण बघतायत झालेली ती म्हणजे 38. 39 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं विजयासाठी आगासनला. काळ राजन पाटील यांनी या संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यांचंही आगमन या ठिकाणी होत असताना एकूण धावा 39 आहेत, 38 आहेत, 39 करायच्या आहेत विजयासाठी.
पहिल्या मॅचमध्ये आपण 70 बघितल्या आणि या मॅचमध्ये आपण बघताय 38. काय गोलंदाजी आगासनकडनं झाली आहे. या संघाचे पुरस्कार कल्पेश भंडारी जे दुडणे गावचे आहेत आणि त्यांच्या मुलाच्या नावाने आय थिंक भावार्थाच्या नावाने हा संघ आज खेळतोय आणि खूप चांगली कामगिरी आगासनची राहिली आहे. बघूया 39 धावांचं संरक्षण या मैदानामध्ये उत्तरशिव करणार का, इथून आगासन कशा पद्धतीने इथून ही धावसंख्या चेस करेल, अनेक प्रश्न जरूर आहेत. पण आजचा जो पोल आहे तो जबरदस्त आहे या स्पर्धेमधला. वाकणला आपण इन ॲक्शनमध्ये बघाल, वडवलीला बघाल, बेतोडे बी सारखा एक ताकदवर संघ आहे, सागाव सारखा एक इनफॉर्म संघ आहे आणि त्यामुळे आजच्या ज्या लढती होतील त्या खूप इंटरेस्टिंग असतील. आणि आज या सफरा मैदानावरती भगवान पाटील क्रीडांगणावरती क्रिकेटचा मनमुराद आनंद नक्कीच घेण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी जरूर होईल. यूट्यूबवरती जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती करतो की आपण मैदानावरती या, कारण इथला ॲटमॉस्फिअर खूप जबरदस्त असं. उजव्या बाजूला वडाचं एक अत्यंत जुनं असे झाड आहे, का तर काही जणांचा जन्म नशील झाला तेव्हापासून हे झाड इथे उभं आहे आणि या झाडाच्या सावलीमध्ये जो आनंद मिळतो, खरं तर निसर्गाकडनं जो नॅचरली ज्या गोष्टी मिळतात त्या कधी तुम्हाला आर्टिफिशियल मिळत असतात, त्याचा काही एक वेगळा आनंद तुम्हाला मिळणार नाही. पण या झाडाखाली तुम्ही येऊन जेव्हाही बसाल, कोणालाही विचारा, ज्यांनी तिथे बसून मॅचचा आनंद घेतलेला आहे ते नेहमी सांगतील की खूप मजा येते इथे मॅच बघण्याची. आणि त्यामुळे इथे कुठे प्रेक्षक कक्षा आपल्याला एकच बनावा लागतो डाव्या बाजूला, कारण तिकडनं जे प्रेक्षक येतात ते तिथे बसतात, इथून जे प्रेक्षक येतात ते इथे बसतात. आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जे प्रेक्षक येतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी एक सुंदर अशी व्यवस्था, एका बाजूला निसर्गाने ती व्यवस्था केली आहे, दुसऱ्या बाजूला आयोजकांनी केलेली आहे. आणि त्यामुळे हे मैदान सगळ्यांचंच आवडतं आहे. भविष्यात किती काळ आपण इथे खेळू, किती वेळ हे मैदान आपल्याला असेल माहिती नाही, पण तोपर्यंत आनंद घ्या, आनंद लुटा आणि तुमचा आवडता खेळ क्रिकेट या खेळामधलं मनोरंजन तुम्ही नेहमीच घेत राहा. 39 धावांचं टार्गेट आहे बॉलिंग मार्कवर. आपण बघताय त्यावेळेस सुशांत बॅटिंगमध्ये. नक्की सुशांत या संघाचा अत्यंत टॅलेंटेड क्रिकेट आहे, पण आज सुशांतकडनं बॅटिंग नाही झाली, कारण इतका वेगवान चेंडू आला होता केजूचा की त्याला बॅटही उचलता आली नाही. पण सुशांत इथून बॉलिंगमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी तयार झाला आहे. टार्गेट एकदम छोटं नाही आहे किंवा एकदमही मोठं नाही आहे, लढू शकतात, फाईट देऊ शकतात. इनरेज स्टँडच्या मागे चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. जशी केजूने डॉट बॉलने सुरुवात केली होती तशी सुरुवात सुशांत या ठिकाणी करत असताना प्रयत्न करायला हवा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. कितीही परिस्थिती बिकट असली, कठीण असली, तर तिच्या समोर शरणागती न पत्करता तिला सामोरे जायला हवं. हा चेंडू सुंदर होता. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. तिथे थोडंसं फंबल जरूर झालाय. क्षेत्ररक्षक राहुल आले होते शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने, तिथून कव्हरला आले होते. स्ट्राईकला येतात त्यावेळेस बॅटर आपण बघतायत निल्सन. ही ओपनिंग जोडी फार सातत्याने आपण बघितलं की दोघांना आगासांसाठी ते नेहमी ओपनिंग करतात. कधी कधी थोडंसं प्लॅनिंग चेंज होत असतात. ओ इनसाइड आउट, खूप मोठी गॅप. क्षेत्ररक्षक जे कव्हर्स लावते डीप मध्ये त्यांचा पाय आधी स्किड झाला, फार वेगाने धावण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण या दरम्यान एक सुंदर फटका सजवलाय निल्सनने. 4 धावा. पुन्हा एकदा सुशांत चौकार आलाय आणि या 5 धावा धावफलकावरती. चांगला फटका होता, फार जास्त दबाव नाहीये, प्रयत्न करतील इथून. मिस टायमिंग, टॉप एज, झेल कोण घेणार हा प्रश्न आणि झेल टिपलाय राहुलने. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती. भावार्थ 11 ओमसे आगासन, निल्सन बॅक टू द डगआउट.
रुपेश मुंडेला तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी प्रमोट करण्यात आले आणि बघूया रुपेश कशा पद्धतीने फेस करतोय सुशांतला. ओ बॅटचा स्विंग बघा, वेगाने फिरवली जरूर होती पण चेंडू बॅटच्या संपर्कात का आला नाही, तर खूप जास्त बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. वाईडने गेल 1 धाव, 6 धावा. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 39 करायचे आहेत. ओ यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी असताना गोलंदाजी चांगली झाली. एक चौकार जरूर आलाय पण या खेळपट्टीवरती जर आगासाने गोलंदाजी चांगली केली तर उत्तर शिवी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर करेल. धावसंख्या धावफलकावरती 7 करायचे, अजूनही 32 धावा विजयासाठी. एक साधारण 8चा रिक्वायर्ड रेट आहे, फारसा मोठा रिक्वायर्ड रेट नाही आहे. हो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. जे हवं होतं ते प्राप्त केले या फटक्यावरती करणने. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 13 धावा झाल्यात आणि असे षटकार मोठे फटके आले तर नक्कीच सामना एकदम सोपा होऊन जाईल. आगासांसाठी कठीण असतं, कमी धावसंख्येचं संरक्षण करणं जरूर कठीण असतं पण अशक्य नाही आपण म्हणू शकत. धावफलकावरती आपण बघताय 13. यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर, चौकार. आणखीन एक लाजवाब फटका रुपेश कडनं, रिव्हर्स. हो काय जबरदस्त फटका. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट रुपेश दाखवत असताना आणखीन एक लाजवाब फटका. फक्त धावफलकावरती आणि नक्कीच चांगली टोटल. एक विकेट जरूर गमावलाय पण चांगले बॅटिंग करतायत रुपेश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. खूप जास्त बाहेर पिचिंग झालेली आहे. आणखीन एक वाईट, धावसंख्या 22. अजूनही विजयासाठी इथून 17 धावांची गरज असेल. रिव्हर्स गॅप मध्ये आहे का नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव, तिथे बॅकअपला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. धावसंख्या धावफलकावरती 23. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की 7 चेंडू वाईड होते पण तरीही त्याचा फायदा उत्तर शिवच्या बॅटरला उचलता आला नाही, म्हणजे एक अतिरिक्त षटक त्यांना मिळालं असं आपण म्हणू शकतो. ऑन साइडला काय जबरदस्त फटका, भरपूर लांब गेला चेंडू बघा, स्क्वेअर लेगच्या दिशेने, षटकार. यंदाच्या हंगामात 4 ट्रॉफीज आगासांच्या नावावरती आहेत, 5 आहेत. प्रत्येक जण वेगवेगळं सांगतो, मागाशी एक म्हणाल 3, त्यानंतर एक 4, पण एक्झॅक्टली फार कमी जणांना माहिती असतं. पण 5 ट्रॉफीज आहे बघा आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये. आणि नक्कीच परवापासून सुरू होते मॅच स्पर्धा आणि पहिलीच मॅच आगासांची
यावेळेस बॅटची एज, चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय, पंचांचा इशारा येतोय चौकार. आगडे षटक आणि परवा उद्घाटनीय लढत ओमसाई आगासन वर्सेस जी स्पोर्ट्स वाकण मध्ये असणार आहे. पहिलीच मॅच बिग बॅटल असणार आहे आणि की दोन्ही संघ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात आहेत आणि त्यामुळे एक वेगळा प्रेशर जरूर असेल, कारण अशी स्पर्धा जी 3 वर्षानंतर येते आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ पाडणारी स्पर्धा म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. यंदा येतुडणेच्या स्वर्गीय रघुनाथ काळे क्रीडांगणावरती ही स्पर्धा होणार आहे. चार धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकलेला आहे. आगासनच्या बाजूने खूप चांगली गोलंदाजी आधी केली आणि बॅटिंगमध्ये खूप चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. हलक्या हाताने खेळत आहेत, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल. 30चं षटक सुरू आहे. अजूनही आपण बघितलं तर 2 ओव्हर आणि या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे आपण बघितलं 16 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि विजयासाठी हव्यात एकूण धावा 4. रिव्हर्स खेळतायत, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे परत जावं लागलं आणि परत पाठवलं कारण की सरळ चेंडू हातामध्ये गेला होता. पण टायमिंग चांगलं होतं बघा. रिव्हर्स खेळणं, स्विचेट खेळणं सोपं काम नसतं. त्याला हिंमत तर लागतेच, पण त्याचबरोबर टॅलेंटही पाहिजे, सरावही पाहिजे, चेंडूवरची नजर पाहिजे आणि बॉलर कोण आहे हे देखील तुम्हाला समजून हे फटके सजवावे लागतात. हा डॉट बॉल आणि काय कमबॅक आहे बघा. आपण बघताय तर डॉट बॉल आलाय आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 4 चेंडू एकच धावले, पण मागच्या ओव्हरने जो आपण बघितलं तर पूर्णपणे जो दबाव होता तो उत्तर शिवरती पुन्हा एकदा आला, कारण तिथे 21 धावा आल्या. ओ कॉटन बॉलची संधी होती, प्रयत्न सुरेख झाला होता. बऱ्याचदा अशा कॅचेस चिपकतात, चेंडू चिपकून जातो हाताला, पण इथे नाही घडलं तसं. एखादा दिवस असतो तुमचा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या विरोधात जात असतात आणि एखादा दिवस असा असतो की तुम्ही काही केलं तरी ते तुमच्या बाजूनेच जातं. आज तसंच घडलं. आज आगासनच्या बाजूने सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत, तर उत्तर शिवच्या बाजूने सगळ्याच गोष्टी विरोधात जाताना दिसत आहेत. लॉफ्ट केलाय, हा विनिंग शॉट असेल का? नाही, झेल झालाय ड्रॉप आणि इथून वेगाने ही देखील धाव पूर्ण होते आणि अशा प्रकारे आपण बघतायत स्कोर लेवल झालाय. 38 धावा झाल्या आहेत. एका धावेची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 12. प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून सुपर स्पोर्ट्स या वाहिनीवरती जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत दीपेश मुंडे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी बघू शकाल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत सुशीलजी लोखंडे आणि रोहन मुंडे, असे 2 टॅलेंटेड कॅमेरामॅन. आणि वडवलीचे त्या ठिकाणी आपण बघू शकाल कावाला बघतोय तर जितू म्हात्रे दातुली गावचे यांचं आगमन झालंय. आदरणीय जितू दादा म्हात्रे यांना विनंती करतोय की या आपण स्वागत आहे आणि स्वागत बघा षटकाने झालंय आणि अशा प्रकारे सामनाही संपलेला आहे, जिंकलेला आहे. कल्पेश भंडारी पुरस्कृत ओमसाई भावार्थ 11 आगासन संघाने विजयाचं अकाउंट ओपन केलंय आणि पुढची मॅच आगासन आणि वाडेकरमध्ये. चेंडू जमा करायचा आयोजकांच्या सूचना आहेत. वाडेकर